नमस्कार मैत्रिणींनो, आज मी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे। माझ्या मुलीचा आज बर्थडे आहे, वाढदिवस। त्या निमित्ताने मी आज सगळं हे रूटीन माझं आजचं संपलेलं आहे। तर मी पुरण घालत आहे। तर म्हटलं श्रावण पण चालू आहे, तर मी आज पुरणाचं पूर्ण स्वयंपाक बनवणार आहे। तर ते मी तुमच्या सोबत शेअर करत आहे। तर हे बघा, मी 1-1.5 वाटी चणा डाळ चांगली स्वच्छ धुवून आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकलेलं आहे। आता मी ही आपली डाळ शिजायला ठेवत आहे। तर म्हटलं चला आज हे सगळं तुमच्यासोबत शेअर करूया। तर हे बघा, गॅसवर एक कांदा भाजायला ठेवलेला आहे मी, आणि आपल्याला हे मसाला तयार करायचा आहे ना आमटी करता। हे बघा, खोबरं, धने, खसखस आणि हे सगळे खडे मसाले आहे, आपले खडे मसाले आहे। आता सर्वात प्रथम मी मसाला भाजून घेणार आहे। तर हे बघा, थोडंसं मी तेल टाकलं आणि अगोदर सर्वात प्रथम हे बघा लाल चटक आपलं खोबरं, हे सुकं खोबरं आहे किस केलेलं। त्यानंतर धने टाकले आणि हे सगळे मसाले आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले, हे पण छान असं खरपूस, आणि हे बघा कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या मसाल्यांमध्ये। त्यानंतर थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि खसखस, हे सगळं असं टाकल्यावरती छान खमंग वास सुटलेला आहे आणि आमटी पण एकदम छान होणार आहे आपली। तर हे बघा, आपली डाळ शिजलेली आहे, तर नरम पण झालेली आहे। आपण आता ही डाळ अशी चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायची आहे आपल्याला पूर्णपणे। आणि त्याच्यामध्ये आता मी हे आपलं पुरण परतवायचं आहे आपल्याला। मी अशीच करते, तुमच्याकडे कशी करता हे मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा। तर आता याच्यामध्ये मी हे बघा कमीत कमी 1-1.5 वाटी मी साखर टाकलेली आहे, आणि हे बघा सगळं असं आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे साखर। आणि मी गूळ नाही टाकत, मला साखरेचंच पुरण आवडतं, गुळाचं खूप वेगळंच म्हणजे चव येते। आणि साखर आणि मी तूप टाकून आपली छानपैकी असं हे पुरण आपलं परतून घ्यायचं आहे। ही जी तुम्हाला अशी डाळ दिसत आहे ना, तर हे पावभाजीचं मेकर आहे, त्याने मी याच्या साहाय्याने अशी याला डाळीला असं छानपैकी दाबून असं प्रेस केलं ना, की ही डाळ आपलं पुरण एकदम छान असं मऊसूद होऊन जातं, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात आपली डाळ राहत नाही। आणि हे बघा, त्यामध्ये मी हे जायफळ किसून टाकत आहे। मला जायफळ खूप आवडतं पुरणामध्ये, आणि याची एक चव वेगळीच येते।
तर हे आपलं झालेलं आहे आता सगळं. तर मी हे आता आमटी करायला घेत आहे. तर आता आमटी करून घेऊया. हे बघा कांदा पण बघित छान झाला, कढीपत्ता आणि हे लाल तिखट मी टाकलेलं आहे आणि हे तरीवालं लाल तिखट आहे. छानपैकी आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आणि हा जो आपण मसाला तयार केलेला होता ना आमटीचा, मी ताजाच मसाला करून कधी पण भाज्या बनवत असते, मी ठेवणीचा मसाला करत नाही. तर बघा आपली आमटी पण तयार झालेली आहे आता आणि कलर पण खूप छान आलेला आहे आमटीचा. अजून थोडं किंचित मी त्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकणार आहे. जे झालं मी ते तुमच्यासोबत आज जितकं झालं माझ्याकडून मी ते शेअर करणार आहे. तर हे बघा आता पुरण, माझी ही मुलगी आलेली आहे, ती बाहेरगावी भोपाळला BMA शिकत आहे. तर ती म्हणे मम्मी आज मी तुला पूर्ण स्वयंपाक करायला मदत करणार आहे. तर ती मला म्हणे मी तुला पुरण गाळून देते मम्मी. अशा प्रकारे जर तुम्ही पुरण तयार केलं ना, हे बघा एक पण असं डाळीचं उरलेलं नाही आहे. आणि हे जे मी टाकलेले आहे हे इलायची पूड आहे किंवा इलायची पावडर आहे. इलायची आणि जायफळ हे दोन्ही मी याच्यामध्ये पुरणामध्ये टाकलेलं आहे. याने आपल्या पुरणाच्या पोळ्या इतक्या सुगंधित होतात आणि खायला पण खूप छान लागतात. तर पुरण बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या पुरणाला. आणि तुम्हाला काय सांगू, एकदम पेढ्यासारखं आपलं पुरण तयार झालेलं आहे. आमटी झाली आणि पुरण पण झालं. आणि बघा ही माझी अंजू नावाची मुलगी आहे मोठी, बघा किती सुंदर पोळ्या करत आहे. आणि किती तिची पोळी बघितली का टमटम. आणि खरं सांगू का, ती पहिल्याच वेळेस पोळ्या करत होती. तिने कधीच अजूनपर्यंत पुरणाच्या पोळ्या केलेल्या नाही आहे, पण खरं खूप सुंदर पोळ्या केल्या तिने. मला खूप आवडल्या तिच्या पोळ्या. आणि ते पलीकडं जे झाकलेलं दिसतंय तुम्हाला, त्याच्यामध्ये मी खीर बनवली आहे. ती काही मी तुम्हाला दाखवली नाही कारण की घाई गडबड इतकी होती. आणि हा संडेचा दिवस आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला रविवारचा, आणि हे मी सोमवारी तुम्हाला टाकलेला आहे. तर हे बघा, चला आता बर्थडेची तयारी सुरू झालेली आहे. आणि आता हे बघा, हे जे मेणबत्ती आहे काही व्यवस्थित चालत नाही, पावसामध्ये ती ओली झाली तर जागीच तिनं फुरफुर करणं लावलं बघा. तर ती माझी मुलगी तिला साईडला काढून घेत आहे. केक पण खूप सुंदर आणलेला आहे आणि आता हे केक कटिंग सुरू आहे. तर आज हा बड्डे स्पेशल, माझ्या मुलीचा वाढदिवस स्पेशल हा ब्लॉग मी बनवलेला आहे. तर सगळ्यांना जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.